हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे डिपार्टमेंटल PSI एक्झाम PYQs ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे, त्यातील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे तर या टेन्स ॲग्रीमेंटचा आपण सेकंड पार्ट घेत आहोत। तर मित्रांनो, आपण हे जे PYQs ॲनालिसिस करत आहोत तर ते PYQs आपण ॲनालिसिस 1998 पासून म्हणजे MPSC ने डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये 1998 पासून 2022 पर्यंत जेवढ्या पण परीक्षा झालेल्या आहेत तर या सर्व परीक्षांमध्ये आपल्या टेन्स ॲग्रीमेंट या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते सगळे PYQs आपण घेत आहोत। मग मागेल आपला जो टेन्स ॲग्रीमेंटचा पार्ट 1 आहे, या टेन्स ॲग्रीमेंटच्या पार्ट 1 मध्ये आपण 20 PYQs आपण घेतलेले आहेत आणि त्या सर्व PYQs आपण एकदम सविस्तर विश्लेषण केलेलं आहे। सेम त्याच पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जो टेन्स ॲग्रीमेंट आहे तर याचे राहिलेले जे प्रश्न आहेत 1998 पासून ते 2022 पर्यंत जेवढे भी परीक्षा झाल्या आहेत यामधील आपण सर्व प्रश्नांचं राहिलेल्या सर्व प्रश्नांचं आपण काय करतोय विश्लेषण करणार आहोत। मग निश्चितच आपल्या सर्वांना हे जे PYQs आहेत तर हे PYQs आपल्याला सर्वांनाच PYQचं ॲनालिसिस हे आपल्या सर्वांनाच दिशादर्शक व मार्गदर्शक ठरणार आहे। कारण मित्रांनो, आपल्या सर्वांना मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत आहे, कुठलीही परीक्षा असू द्या, प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजेच की आपल्याला लेटेस्ट एक्झाम पॅटर्न पण समजणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये आतापर्यंत मग त्या ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय त्या परीक्षा ज्या आहेत तर त्या परीक्षेमध्ये नेमकं आपल्याला जे कुठलाही टॉपिक असेल तर त्या टॉपिकवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारलेले आहेत हे आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट समजणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण नंतर काय करू शकतो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे तर तो आपण अभ्यास एक्झॅक्ट आपल्याला नेमकं काय वाचलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे तर हे आपल्याला समजणार आहे आणि हे समजल्याच्या नंतरच आपण 100% आपण काय करतोय चांगल्या प्रकारचं आपण प्रिपरेशन करू शकतोय किंवा आपण तयारी करू शकतोय। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, PYQs ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे। मग मित्रांनो, आपण जरी हे डिपार्टमेंटल PSI एक्झाम यामधील जरी आपण काय करत असतो हे PYQs घेत असलो तरी देखील मी पुन्हा एकदा सर्वांना सांगेल की हे जे PYQs ॲनालिसिस आहेत तर हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे। हे फक्त आणि फक्त डिपार्टमेंटल PSIचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच नाही, तर हे PYQs ॲनालिसिस आपल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे। कारण हे डिपार्टमेंटल PSI एक्झाम ही सुद्धा MPSCच कंडक्ट करत असते आणि MPSC जेवढ्या बी परीक्षा कंडक्ट करते या सगळ्यांचा दर्जा म्हणा किंवा सगळ्यांची जी लेवल आहे तर ती लेवल सगळ्यांची सेम आहे। फक्त याच्यामध्ये फरक काय असतो तर प्रश्न जे आहे त्या प्रश्नांची संख्या कमी जास्त होते। त्यामुळं काय करायचं, आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचे हे PYQ ॲनालिसिस महत्त्वाचं असणार आहे। मग याच्यामध्ये जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन असू द्या, स्टेनोग्राफर असू द्या, डिपार्टमेंटल PSI असेल किंवा डिपार्टमेंटल ASO असू द्या, कुठलीही परीक्षा असेल, या प्रत्येक एक्झामसाठी किंवा जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हे जे PYQs ॲनालिसिस असणार आहे तर ते निश्चितच दिशादर्शक, मार्गदर्शक व उपयुक्त ठरणार आहे। चला तर मग आपण जे PYQs आहेत तर ह्या PYQचं ॲनालिसिस करायला आपण सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आपण टेन्स ॲग्रीमेंटचा जो पार्ट 1 आहे यामध्ये आपण 20 प्रश्नांचं आपण एकदम सविस्तर विश्लेषण केलेलं आहे। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 21व्या प्रश्नापासून आपण पुढचे जे राहिलेले प्रश्न आहेत सर्वच PYQs या सर्वच प्रश्नांचं आपण विश्लेषण आपण करणार आहोत। बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला आहे 21वा प्रश्न आहे तर तो म्हणजेच काय, मेक यूज ऑफ द करेक्ट टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स। या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं, टेन्स जे आहे तर ह्या टेन्सचा योग्य तो यूज आपल्याला करायचा आहे। मग या ठिकाणी वाक्य बघा, वाक्य दिलं आहे पद्मा प्लेड द पियानो वेन वी रिटर्न। हे वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला या वाक्याचं काय करायचं आहे, योग्य तो आपला टेन्स वापरायचा आहे। मग योग्य तो टेन्स वापरायचा आहे म्हणजेच काय करायचं, टेन्स ॲग्रीमेंटच आहे, इथं सुद्धा काय आहे टेन्स ॲग्रीमेंट आहे। मग आपल्याला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे, इथं टेन्स ॲग्रीमेंट आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला मित्रांनो सातत्याने सांगत आहे, तुम्ही जे आपण पारंपरिक पद्धतीने जे अभ्यास करत आहात, कशा पद्धतीने मग राम आंबा खातो, सीतापत्र लिहिते, त्याच्यानंतर सचिन क्रिकेट खेळतो, असा काळ निघून गेलेला आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न अजिबात विचारले जात नाहीत। त्यामुळे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जो सध्याचा लेटेस्ट पॅटर्न आहे किंवा परीक्षेमध्ये नेमकं प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे। मग आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारतात, तुम्हीच काय करा, करेक्ट टेन्सचा यूज करा असं सांगितलेलं आहे। मग आपल्याला या ठिकाणी काय करेक्ट टेन्सचा यूज करायचं जर असेल, इथं त्यांनी सांगितलंय का आपल्याला तुम्ही सिंपल टेन्स वापरा, प्रेझेंट टेन्स वापरा, प्रेझेंट परफेक्ट वापरा, असं काहीच सांगितलं नाही। त्यांनी आपल्याला फक्त काय सांगितलंय, या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, करेक्ट टेन्सचा यूज करायचा आहे। आपल्याला अशा प्रकारची सूचना दिलेली आहे। क्लिअर आहे सगळ्यांचं। मग यासाठी या प्रश्नाचं आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल
तर त्यासाठी आपल्याला हे टेन्स ॲग्रीमेंटचे जे रूल्स आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. बघा आपण टेन्स ॲग्रीमेंटचे रूल्स पार्ट 1 जो आहे तर या पार्ट 1 मध्ये आपण सगळे रूल्स पण त्यामध्ये घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आणखी एकदा सांगतोय बघा, व्हेन जे आहे तर व्हेन संदर्भातला टेन्स ॲग्रीमेंटचा रूल काय आहे आणि टेन्स ॲग्रीमेंटचा सगळ्यात जबरदस्त आणि सगळ्यात मास्टर रूल मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि तो मास्टर रूल सर्वांनी काय करायचं लक्षात ठेवायचा आहे. कधीही लक्षात ठेवायचं टेन्स ॲग्रीमेंट म्हणजे ही कॉन्सेप्ट काय आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे एक वाक्य असते आणि हे दुसरं वाक्य असते. बरोबर आहे, हे एक वाक्य आहे, हे एक वाक्य आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची बेसिक तुम्ही टेन्स ॲग्रीमेंटचा सगळ्यात पहिला रूल लक्षात ठेवायचा आहे. जर एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्टच असतो. जर एका वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये प्रेझेंट किंवा फ्युचर असतो. कारण प्रेझेंट आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट हे कधीच पास्ट टेन्स सोबत होत नाही. हे बेसिक जे आहे तर हे सगळ्यात महत्त्वाचे रूल काय करायचे टेन्स ॲग्रीमेंट संदर्भात लक्षात ठेवायचे. बऱ्याच वेळेस फक्त आपल्या एवढ्या नियमावरती आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचत असतोय. मग काय सांगितलं, पास्ट टेन्स एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्ट पाहिजे. एका वाक्यामध्ये प्रेझेंट असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये एकतर प्रेझेंट असतो किंवा फ्युचर असतो. म्हणजे प्रेझेंट टेन्सचं ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत किंवा फ्युचर सोबत होत आहे आणि पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत आहे. पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट हे फ्युचर सोबत कधीही होत नाही आणि पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत सुद्धा होत नाही. आपल्याला एवढं काय करायचं बेसिक लक्षात घ्यायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट मग आपण या ठिकाणी आता काय करू, हे जे याच्यामध्ये जे व्हेन आहे तर व्हेन संदर्भातला नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा व्हेन जे आहे तर व्हेन सोबत पास्ट टेन्स जर असेल तर व्हेन सोबत साधारणतः आपण कोणता वापरतो, सिंपल पास्ट वापरतो आणि पुढे वापरला जातो पास्ट कंटिन्युअस. आणि नंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आणखी एक व्हेन सोबत आणखी एक स्ट्रक्चर असतंय तर ते म्हणजेच काय, व्हेन सोबत आपण सिंपल पास्ट वापरतो आणि पुढे असतो पास्ट परफेक्ट. मी दोन्हीही तुम्हाला एकदम परफेक्ट आणि एकदम कंप्लीट सांगणार आहे. लक्षात घ्या मग व्हेन सोबत सिंपल पास्ट म्हणजे तुम्हाला हे समजलंय व्हेन सोबत फिक्स कुठला टेन्स आहे, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच काय, क्रियापदाचं सेकंड फॉर्म. पास्ट कंटिन्युअस म्हणजेच काय आपल्या सर्वांना समजतंय, पास्ट कंटिन्युअस म्हणजेच वॉज वर प्लस VING आणि पास्ट परफेक्ट म्हणजेच काय, हॅड प्लस V3. काय आहे, हॅड प्लस V3 हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग आपल्याला आता बघा व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस कधी वापरायचं आहे, खूप सोपं आहे. जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती. जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण काय करतोय, व्हेन सोबत सिंपल पास्ट वापरतोय आणि पुढे वापरतोय आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स. कारण जी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण सांगेल, जेव्हा माझा मित्र घरी आला किंवा जेव्हा माझा मित्र माझ्या घरी आला तेव्हा मी TV पाहत होतो. जेव्हा माझा मित्र माझ्या घरी आला तेव्हा मी TV पाहत होतो. मग याच्यामधले मित्र घरी आला ही क्रिया झाली तेव्हा मी TV पाहत होतो तर ती क्रिया चालू होती. म्हणजे जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचं आहे. यासाठी आपण वापरतो व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. क्लिअर आहे सगळ्यांचं. त्याच्यानंतर आणखी एक्झाम्पल आपण या ठिकाणी सांगू शकतोय, जेव्हा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो तेव्हा तो अभ्यास करत होता. जेव्हा मी माझ्या मित्राच्या घरी गेलो तेव्हा तो अभ्यास करत होता. तर या ठिकाणी एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती. यासाठी आपण वापरतोय व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हे जे आहे ते ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा एक क्रिया झाली त्याच्या अगोदर दुसरी ऑलरेडी एक क्रिया झालेली होती त्यावेळेस आपण काय करतोय, व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे वापरतोय पास्ट परफेक्ट टेन्स. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, पद्मा प्लेड द पियानो व्हेन वी रिटर्न. जेव्हा आम्ही वापस आलो तेव्हा पद्मा जे पद्मा काय करत होता, पियानो वाजवत होती. मग या ठिकाणी लक्षात काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मग ती क्रिया चालू होती दाखवायचं. जेव्हा एक क्रिया झाली, जेव्हा आम्ही घरी वापस आलो किंवा जेव्हा आम्ही वापस आलो तेव्हा पद्मा पियानो वाजवत होता. मग यामध्ये लक्षात आपल्याला येतं आहे की जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती म्हणायचं. यासाठी आपण वापरणार आहेत व्हेन सोबत सिंपल पास्ट तर आहेच, सगळीकडेच आहे, परंतु या ठिकाणी काय करायचं आहे, मेन क्लॉजमध्ये पास्ट कंटिन्युअस वापरायचं आहे. बघू आपण या ठिकाणी. मग या ठिकाणी काय केलं आहे, हॅड प्लेड. या ठिकाणी हे येईल का, नाही येणार, कारण या ठिकाणी हे काय होतं आहे, हे वाक्य म्हणजे ही क्रिया कंप्लीट होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हेन वी रिटर्न पद्मा वॉज प्लेड. या ठिकाणी वॉज वे प्लस V3 असते, तर या ठिकाणी हे पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. वॉज वे प्लस V3 आहे. इथं आपल्याला काय पाहिजे, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच वॉज वे प्लस VING पाहिजे.
पद्मा वॉज प्लेइंग द पियानो वेन वी रिटर्न. या ठिकाणी इथं वॉज वेअर प्लस वी एन जी इथं पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मग या ठिकाणी हे बरोबर आहे. आता इथं काय केलं बघा, इथं सगळ्यात पहिली गोष्ट इथं पास्ट टेन्स आहे आणि इथं इज प्रेझेंट टेन्स आहे. हे वाक्य कधीच बरोबर येणार नाही. मग या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन आपलं कुठलं झालं, मग या ठिकाणी बरोबर आहे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर. जेव्हा आम्ही वापस आलो, परत आलो, तेव्हा पद्मा पियानो वाजवत होता. या अर्थाने आपल्याला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघा पुढं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो टू फिल इन द ब्लँक्स. आपल्याला या ठिकाणी फिल इन द ब्लँक दिलेले आहे. इथं फिल इन द ब्लँक आहे बघा. यामध्ये आपल्याला काय करायचं, योग्य ते आपल्याला या ठिकाणी जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन निवडायचं आहे. मग या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्यायची, हे नेमकं वाक्यरचना कशी आहे. इथून इथपर्यंत हा मेन क्लॉज आहे आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग तुम्हाला समजत असेल हा कशाचा क्लॉज आहे बघा, सबऑर्डिनेट क्लॉज, इफने सुरू होणारा क्लॉज आहे. मग आपण इफमध्ये आपण पाहिलेला आहे आपला जो टेन्स ॲग्रीमेंटचा पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण इफचं डिटेलमध्ये आपण घेतलेले. इफ जे आहे तर इफचे टाईप किती असतात, 4 टाईप आहेत. टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे, मग जर टाईप यामध्ये इफ सोबत जर सिंपल प्रेझेंट असेल, इफ सोबत जर सिंपल प्रेझेंट असेल तर आपण पुढं काय करतो, सिंपल प्रेझेंटच वापरतो. आणि त्याच्यानंतर इफ सोबत जर सिंपल प्रेझेंट असेल तर आपण त्याच्यासोबत मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर पण वापरतोय. कन्फ्यूज करतोय असं नाही, उलट तुमच्या कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर व्हाव्यात यासाठी. कारण मला जर विश्लेषण जर द्यायचं असतं तर मग मी एकच स्ट्रक्चर लिहिलं असतं. पण या ठिकाणी काय होतंय, आपल्याला आत्ता इथं समजून घेत असताना काय होतं त्या ठिकाणी लक्षात येत आहे किंवा समजतं आहे, परंतु परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं आहे. आणि परीक्षेमध्ये तशा प्रकारचे ऑप्शन्स दिलेले असतात. मग या ठिकाणी इफचे 4 टाईप आहेत. त्याच्यामधला हा टाईप जो आहे तर हा टाईप कोणता आहे, हा टाईप 0 आहे. हा कुठलाही टाईप 0 आणि हा टाईप 1 आहे. असे हे झाले 2 टाईप. मग टाईप 0मध्ये काय असते, इफ सोबत पण सिंपल प्रेझेंट असतो आणि पुढे मेन क्लॉजमध्ये पण सिंपल प्रेझेंट असतो. मग तुम्ही म्हणत असाल दोन्हीकडे पण सिंपल प्रेझेंटच आहे, मात्र मेन क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर वापरलं जातो आहे. हे ठरवायचं कसं, मग खूप सोपं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जर इफच्या कंडिशनल सेंटेन्समधून किंवा इफच्या वाक्यामधून जर युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं असेल, जनरल ट्रूथ सांगितलं असेल, सायंटिफिक ट्रूथ सांगितलं असेल तर त्यावेळेस आपण काय करतोय, इफ सोबत दोन्हीकडे पण म्हणजे इफ क्लॉजमध्ये पण सिंपल प्रेझेंट आणि मेन क्लॉजमध्ये पण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतोय. मी काल तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल सांगितले होते. जसं की बघा, जर तुम्ही पाण्याला उष्णता दिली तर पाणी उकळते, म्हणजे हे काय झालं, ट्रूथ आहे, सत्य आहे. तर अशा प्रकारचे जे वाक्य असतात तर ते वाक्य काय करायचे, इफ सोबत आपण काय करतोय, सिंपल प्रेझेंट आणि पुढं पण सिंपल प्रेझेंटच. मात्र जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळेल. ज्यावेळेस आपल्याला रिअल कंडिशन सांगायचे असतात त्यावेळेस आपण काय करतोय, सिंपल इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे आणि पुढं सिंपल फ्युचर वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात एक लक्षात घ्यायचं आहे, जर युनिव्हर्सल ट्रूथ किंवा सायंटिफिक ट्रूथ जर ह्या इफच्या कंडिशनल सेंटेन्समधून सांगितलं असेल तरच आपल्याला काय करायचं आहे, इफ सोबत सिंपल प्रेझेंट वापरायचं आणि पुढं पण काय करायचं आहे, सिंपल प्रेझेंटच वापरायचं आहे. अन्यथा आपण काय करतोय, जास्तीत जास्त या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर वापरतोय. मग या ठिकाणी वाक्य काय आहे बघा, इफ यू प्रॉमिस टू बी रेग्युलर इन युअर स्टडीज डॅश डॅश यू ऑल माय बुक्स. म्हणजे या ठिकाणी काय, जर इफ यू प्रॉमिस टू बी रेग्युलर इन युअर स्टडीज, जर तू तुझ्या अभ्यासामध्ये नियमितता ठेवण्याचं जर प्रॉमिस केलं तर डॅश डॅश म्हणजे आय यू ऑल माय बुक्स. म्हणजेच या ठिकाणी जर तू तुझ्या अभ्यासामध्ये रेग्युलर किंवा नियमित राहण्याचं जर प्रॉमिस केलं तर मी तुला माझे सर्व जे पुस्तकं आहेत तर ते पुस्तकं देईल. म्हणजे या ठिकाणी काय आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इफच्या क्लॉजमध्ये कोणता टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट आहे. मग हे काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे का, हे काय सायंटिफिक ट्रूथ आहे का, हे काय जनरल ट्रूथ आहे का, नाही. तर या ठिकाणी एक रिअल कंडिशन सांगितली, जर तू हे केलं तर मी तुला हे करेन. म्हणजे जर तू तुझं प्रॉमिस अभ्यासामध्ये नियमितता ठेवण्याचं जर प्रॉमिस केलं किंवा प्रॉमिस पाळलं किंवा प्रॉमिस केलं तर मी तुला माझी सर्व पुस्तकं देईल. म्हणजे या ठिकाणी ही रिअल कंडिशन आहे. आणि अशा वेळी आपल्याला निश्चितच काय करायचं आहे, मग सिंपल फ्युचर वापरायचं आहे मेन क्लॉजमध्ये. मग सिंपल फ्युचर वापरायचं आहे म्हणजेच त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, शॅल विल प्लस V1. स्ट्रक्चर काय असते, शॅल विल प्लस V1. तर म्हणून याचं उत्तर काय आहे, 2 नंबरचं ऑप्शन जे आहे 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघा, वाक्य आपल्याला विचार, इफ आय हॅड नोन दॅट यू वर कमिंग आय वुड हॅव मेट यू ॲट द सेंट्रल बस स्टेशन. आपल्याला बघा या ठिकाणी प्रश्न असा विचार आहे, हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. तर आपल्याला आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, इफचे 4 कंडिशनल सेंटेन्स आहेत, टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे 4 स्टेटमेंट आहेत.
जे यामध्ये लक्षात घ्यायचं आहे तर हे आत्ता लक्षात घे बघा, आपण जे घेतलं होतं ना, टाईप 0 असेल, टाईप 1 असेल, सेकंड असेल आणि टाईप 3 असेल. हे रोमन अंकामधलं असू द्या नाही तर आपलं साधं असू द्या, ठीक आहे. टाईप 3 यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इफ सोबत. तर मित्रांनो बघ, आपल्याला या ठिकाणी काय करायचं, हे टाईप जे इफ आहे तर इफ स्टेटमेंटचे टाईप आहेत. टाईप असे 4 टाईप आहेत. यामध्ये लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, आणखी मी थोडक्यात सांगतोय परंतु एकदम बऱ्यापैकी डिटेलमध्ये आपण या ठिकाणी क्लिअर करतोय. तर पहिला जो टाईप आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं बघा, युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणजे ह्याचं फंक्शन पण सांगतोय. युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक ट्रूथ असेल किंवा जनरल ट्रूथ सांगितलं जाते. कशामध्ये? पहिल्यामध्ये टाईपमध्ये जनरल ट्रूथ, हे सगळ्यांचं ट्रूथ सांगितलं जातं. जनरल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ. सिम्पल फ्युचर म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल फ्युचर हे जर असेल तर यामध्ये काय व्यक्त केलं जातं आहे, तर आपल्याला सिम्पल लक्षात ठेवायचं आहे. यातून रिअल कंडिशन व्यक्त केल्या जातात. काय असतात? रिअल कंडिशन किंवा पॉसिबल कंडिशन व्यक्त केल्या जातात. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, जो पुढचा टाईप आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे अनरिअल कंडिशन. अनरिअल म्हणा किंवा हायपोथेटिकल कंडिशन्स व्यक्त केल्या जातात. आणि जो चौथा प्रकार आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे इम्पॉसिबल. कुठल्या? इम्पॉसिबल कंडिशन्स व्यक्त केल्या जातात. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बघा, इथं सिम्पल तुम्ही समजून घ्या. हे जे टाईप आहे तर या टाईपमध्ये आपल्या टाईप 0 इफ स्टेटमेंट जे आहे तर इफ स्टेटमेंट हे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला याच्यावरती खूप वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 हे सगळे तर महत्त्वाचे आहेतच. पण याच्यामध्ये ह्या सगळ्या टाईपमध्ये नेमकं कोणते टेन्सचे प्रकार आहेत, तर इफसोबत कोणता टेन्स आपण वापरला जातो आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत त्याचं फंक्शन काय आहे हे पण माहीत असायला पाहिजे. 2018चा आपला कंबाईन ग्रुप बीचा पेपर झाला. या पेपरमध्ये आपल्याला वाक्य दिलं आणि प्रश्न विचारले, दिलेल्या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. 2021-22चा जो आपल्याला मला वाटतं कंबाईनचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न आता 2022मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला काय केलं आहे, अशाच प्रकारचा प्रश्न म्हणजे एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय अशा स्वरूपातला प्रश्न विचारला आहे. तर यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, टाईप पण महत्त्वाचं आहे, त्या टाईपमध्ये कोणता टेन्स येतोय ते पण महत्त्वाचं आहे इफसोबत, आणि त्याचं फंक्शन काय आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. चला आता मग या ठिकाणी बघू आपल्याला प्रश्न काय विचारला. हे वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला प्रश्न असा विचारला, या वाक्यामधून नेमकं कशा प्रकारची सिच्युएशन व्यक्त केलेली आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इफसोबत कोणता टेन्स आहे, इफसोबत हॅड प्लस V3 आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि पुढं वुड हॅव प्लस V3 आहे. मग जर इफसोबत पास्ट परफेक्ट टेन्स असेल म्हणजेच काय, हॅड प्लस V3 असेल आणि पुढे जर वुड हॅव प्लस V3 असेल तर त्या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो, तर लक्षात ठेवायचं त्याच्यामधून इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते. त्याच्यामधून आपण काय करतोय, इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त करतोय. मग याचं उत्तर काय असणार आहे निश्चितच, मग या वाक्यामधून कशा प्रकारची कंडिशन व्यक्त केली जाते, तर त्याचं उत्तर आहे फ्रेंड्स या ठिकाणी इम्पॉसिबल. कोणती? तर इम्पॉसिबल कंडिशन म्हणा किंवा इम्पॉसिबल सिच्युएशन व्यक्त केली जाते आणि म्हणून याचं उत्तर आहे या ठिकाणी हे ऑप्शन. तर मित्रांनो आपल्याला सेम अशाच प्रकारचा प्रश्न बघा, हा प्रश्न आपल्याला कधी विचारला आहे, हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिपार्टमेंटल PSI 2008च्या पेपरमध्ये. आणि सेम अशाच प्रकारचा प्रश्न हा आपल्याला MPSCने राज्यसेवा 2021चा जो पेपर झाला तर या 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला अशाच प्रकारचा प्रश्न विचारला आहे. अशा प्रकारचं म्हणजे एक वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मग हा प्रश्न कधी विचारला आपल्याला 2008च्या पेपरमध्ये आणि अशा स्वरूपातला प्रश्न कधी विचारला आहे 2021च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला मित्रांनो सारखं सांगत आहे की तुम्ही तयारी कुठल्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, मग राज्यसेवेची असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तर यासाठी मी तुम्हाला सातत्याने सांगत आहे तुम्ही MPSCचे सगळेच क्वेश्चन पेपर जे आहेत त्या सगळ्याच PYQचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे, कारण त्याच्या माध्यमातून तुमच्या कॉन्सेप्ट जे असतात तर त्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात. चला मग पाहू आपण अशाच प्रकारचा प्रश्न हा 2021चा जो राज्यसेवेचा पेपर झाला या पेपरमध्ये कशा स्वरूपात विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न हा विचारलाय 2021चा जो राज्यसेवेचा पेपर झाला या पेपरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलाय. इथं पण वाक्य दिलं, इफ दे हॅड ऑफर्ड मी डिसेंट सॅलरी आय वुड हॅव ॲक्सेप्टेड द जॉब.
मग या ठिकाणी काय हॅड प्लस V3 आहे आणि इथं पण काय आहे वुड हॅव प्लस V3 आहे. मग या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 वापरलेला आहे. मग वाक्यामध्ये जर इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स असेल आणि पुढच्या वाक्यामध्ये जर वुड हॅव प्लस V3 जर असेल तर आपल्या सर्वांना समजतंय तर त्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. तर मी आता इथं तुम्हाला सांगितलं हे जे इफ आहे तर इफचे हे टाईप 4 आहेत. टाईप 4 टाईप आहेत. मग टाईप 0 असेल, टाईप 1 असेल, टाईप 2 असेल, टाईप 3 असेल. यामध्ये कशा प्रकारचं आपल्याला जे आहे तर इफ सोबत कोणता टेन्स असतोय आणि त्याच्यासोबत जर टेन्स इफ सोबत जर कुठला टेन्स असेल त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे त्याचं फंक्शन काय आहे. मग लक्षात घ्या इफ सोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर म्हणजे इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स पुढच्या मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस V3 असेल तर अशा वाक्यामधून काय केलं जातंय इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते. काय व्यक्त केली जाते इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते. आणि मग या ठिकाणी आपल्याला जे वाक्य आहे तर याच्यामध्ये सुद्धा इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि पुढं वुड हॅव प्लस V3 आहे म्हणल्याच्या नंतर या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होणार आहे, कशा प्रकारची कंडिशन व्यक्त केलेली असणार आहे तर त्याचं सुद्धा उत्तर काय आहे 3 नंबर्स म्हणजे याच्यामधून सुद्धा इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते. आणि याचं ऑप्शन कुठं आहे इम्पॉसिबल कंडिशन हे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आहे. आणि म्हणून ए इम्पॉसिबल कंडिशन आहे. ए हे कुठं ऑप्शन दिलेलं आहे 4 नंबरला या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो काय करू शकतो आपण आपल्या जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण एकदम सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. कसाही प्रश्न आपल्याला विचारू द्या आपण उत्तरापर्यंत सहज जाऊ शकतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रश्न पाहू. तर इफ यू डॅश डॅश हरी यू विल मिस द ट्रेन. या ठिकाणी हा जो प्रश्न विचारला आहे तर हा प्रश्न आपल्याला कधी विचारला आहे डिपार्टमेंटल PSI 2008च्या पेपरमध्ये. मग इफ यू डॅश डॅश यू विल मिस द ट्रेन. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इफचं स्टेटमेंट आहे इथं पण यू विल मिस द ट्रेन या ठिकाणी सिंपल फ्युचर आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सिंपल लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्ही दोन्ही प्रकारे याला समजून घेऊ शकता. मग या ठिकाणी तुम्ही हे टेन्सचे नावं लक्षात घ्या नाहीतर इथं लक्षात काय घ्यायचं मग हे V1 इथं पण V1 वापरतोय. इथं सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच V1 इथं शॅल विल प्लस V1 वापरतोय. ठीक आहे. इथं V2 इथं आपण काय करतोय हे वापरलेलं आहे. तर या पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सगळ्यांचं. मग सिंपल फ्युचर जर असेल मेन क्लॉजमध्ये तर इफ सोबत आपण कुठला टेन्स वापरतोय सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतोय. मग इथं लक्षात काय घ्यायचं आहे हरी जे आहे तर हरीचा आपल्याला योग्य तो काय करायचा आहे टेन्स फॉर्म आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. मग डिड नॉट येईल का पुढं फ्युचर आहे आणि मी तुम्हाला सिंपल एक सांगितलं काय पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स ॲग्रीमेंट कधीच होत नाही. मग हे डिड हे पास्ट टेन्स दाखवते म्हणजे हे ऑप्शन तर कधीच येऊ शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डू हे काय दर्शवत असते प्रेझेंट दर्शवत असते. आर नॉट या ठिकाणी हे पण प्रेझेंट दर्शवत आहे परंतु लक्षात कधीही ठेवायचं मी तुम्हाला सिंपल सांगितलं आहे ॲम इज आर असेल वॉजवेअर असेल ॲम इज आर आणि वॉजवेअरच्या नंतर आपण कधीही क्रियापदाचं पहिलं रूप वापरत नाहीत. मग या ठिकाणी हे पण ऑप्शन येऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे इफ सोबत सिंपल लक्षात ठेवायचं आहे इफ सोबत कधीही आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरत नाहीत. इफचं जे सेंटेन्स असते तर इफच्या क्लॉजमध्ये म्हणजे हा जो इफचा क्लॉज आहे तर इफच्या क्लॉजमध्ये कधीही लक्षात ठेवायचं आहे इफ सोबत आपण शल विल प्लस V1 वापरत नाहीत म्हणजे याच्यामध्ये फ्युचर टेन्स कधीही वापरत नसतोय. हे पण आपल्याला याच्यामध्ये काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग याचं उत्तर कोणतं आहे मग फ्रेंड्स या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन. का कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण डू आणि डज वाक्य जर नकारार्थी करायचं असेल तर डू डज आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब वापरत असतोय. मग डू डज हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून या ठिकाणीचं उत्तर काय आहे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढं पुन्हा इफचं स्टेटमेंट आहे. प्रश्न असा विचारे करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. मग या ठिकाणी तुम्हाला करेक्ट सेंटेन्स ओळखत असताना तुम्हाला हे कशावरती ओळखायचं आहे इफचे जे आपले टाईप आहेत त्याच्यानुसार ओळखायचं आहे. इफ स्टेटमेंटचे जे टेन्स ॲग्रीमेंट आहे त्याच्यानुसार ओळखायचं आहे. मग जर समजा हा बघा पहिला आहे इफ यू स्टडी हार्ड या ठिकाणी V1 आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे तर त्या ठिकाणी काय असणार यू गेट गुड मार्क्स या ठिकाणी पण V1च दिला आहे. इफ यू स्टडी हार्ड इथं V1 आहे मात्र इथं काय केलं आहे ॲम इज आर प्लस VNG दिलं आहे जे की आपल्या या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये येत नाही. इफ यू स्टडी हार्ड या ठिकाणी V1 दिलं आहे इथं शॅल विल प्लस V1 या ठिकाणी दिलेलं आहे सिंपल फ्युचर टेन्स. इफ यू स्टडी हार्ड इथं V1 आहे पण V1 जर असेल तर पुढं आपण मेन क्लॉजमध्ये कुड वापरतोय का तर नाही वापरत म्हणजे या ठिकाणी 2 ऑप्शन तर कटले. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे हे काय सायंटिफिक ट्रूथ आहे का हे काय जनरल ट्रूथ आहे का युनिव्हर्सल ट्रूथ आहे का. मग या ठिकाणी काय सांगितली रिअल कंडिशन सांगितली जर तू हार्ड स्टडी केला तर तुला चांगले मार्क्स मिळतील म्हणजे या ठिकाणी ही काय रिअल कंडिशन आहे आणि रिअल कंडिशन असल्यामुळे या ठिकाणी उत्तर आपलं कोणतं असणार आहे मग 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग इफ सोबत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे V1 वापरलं आणि पुढं काय आहे सिंपल फ्युचर टेन्स आपण त्या ठिकाणी वापरतोय म्हणजे शॅल विल प्लस V1 वापरतोय आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर. चलो नेक्स्ट इफचं स्टेटमेंट इथं पण इफ यू डॅश डॅश हिम
माय मेसेज. मग या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं बघा, इफचं वाक्य दिलं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं पण वाक्य आपल्याला फिल इन द ब्लँक म्हणजे पूर्ण वाक्य करायचं आहे. मग यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्यायची आहे, तर ती म्हणजेच काय, आपल्या टेन्स ॲग्रीमेंट या ठिकाणी समजलं पाहिजे. काय म्हणतो आपण, टेन्स ॲग्रीमेंट या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आता मेट हे काय आहे, क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे आणि गिव्ह हे काय आहे, V1 आहे. मग V1 म्हणजेच प्रेझेंट टेन्स झाला, V2 म्हणजे पास्ट टेन्स. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सचं ॲग्रीमेंट कधीही होत नाही म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी येऊ शकत नाही. राहिला प्रश्न 1, 2 आणि 3 मध्ये. मग पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, मी काय सांगितलं तुम्हाला, इफसोबत आपण कधीही शल विल प्लस V1 वापरत नाहीत. इफसोबत आपण सिम्पल फ्युचर वापरत नाहीत. म्हणजे या ठिकाणी काय आहे, विल प्लस मीट म्हणजे इफ यू विल मीट असं येणार आहे का, नाही. मग कारण आपण इफसोबत आपण काय करत नाहीत, शल विल प्लस V1 वापरत नाहीत, म्हणून या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन पण उत्तराचं येणार नाही. मग आपला विषय आता येतोय 1 नंबर बरोबर येईल का, या ठिकाणी 3 नंबर बरोबर येईल. मग या ठिकाणी लक्षात घ्या, सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स हे ॲग्रीमेंट बरोबर असतंय. परंतु तुम्हाला इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती म्हणजेच काय, इथं इफचं वाक्य दिलेलं आहे. मग इफच्या वाक्यामध्ये तर आपल्या सर्वांना माहीत आहेच काय आपण वापरतोय, V1 वापरतोय. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, इफ यू मीट, या ठिकाणी V1 तर आलंच, परंतु पुढं विल प्लस V1 वापरायचं का फक्त गिव्ह वापरायचं, फक्त गिव्ह वापरायचं, हा आपला या ठिकाणी प्रश्न आहे. मग या ठिकाणी विल प्लस V1 जर आपण वापरलं तर काही हरकत नाही, म्हणजे टेन्स ॲग्रीमेंट या ठिकाणी बरोबर होतं आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा, हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्याच्या नंतर पुढचं जे वाक्य आहे हे वाक्य, या वाक्यामध्ये कर्ता आहे का, पुढच्या वाक्यामध्ये कर्ता आहे का, कर्ताच दिलेला नाही. मग कर्ता जर नसेल तर आपण त्या ठिकाणी विल प्लस V1 म्हणजे वाक्याची सुरुवात आपण विल प्लस V1 करू शकतोय का, तर नाही. मग इफ यू मीट हिम, जर तू त्याला भेटलास तर त्याला माझा मेसेज दे. म्हणजे पुढचं जे वाक्य आहे, तर पुढचं वाक्य हे काय आहे, गिव्ह हिम माय मेसेज म्हणजे त्याला माझा मेसेज दे. म्हणजे पुढचं वाक्य जे आहे ते पुढचं वाक्य काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही कशाने होत असते, क्रियापदाच्या पहिल्या फॉर्मने होत असते, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होत असते. आणि म्हणून या ठिकाणी विल प्लस V1 जरी आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर हे इफसोबत म्हणजे इफचं जे आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे, इफसोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि पुढं शल विल प्लस V1 हे असं जरी बरोबर येत असलं तरी ते वाक्याचा प्रकार आहे. तर हे पुढचं वाक्य जे आहे, तर पुढचं वाक्य काय, आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात जी असते, तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते. म्हणून या ठिकाणी काय होणार, विल प्लस V1 येणार नाही, तर या ठिकाणी आपलं हे ऑप्शन इथं येतं, गिव्ह येणार आहे. आणि म्हणून याचं उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे, 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आता पहिल्यासारखं पाठांतराचा काळ गेलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी वाक्यरचना, तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही सगळे टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 सगळं पाठ करून ठेवलं, सगळं तुम्ही समजून घेतलं. पण या ठिकाणी तुम्ही काय करताय, मग इथं इफसोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे शल विल प्लस V1 वापरतोय. मग तुम्ही काय केलं असतं, लगेच 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलं असतं. पण या ठिकाणी पुढच्या वाक्यामध्ये जे आपलं मेन क्लॉजचं वाक्य आहे, तर या मेन क्लॉजच्या वाक्यामध्ये कर्ता आहे का, कर्ताच दिला नाही. या वाक्याला सब्जेक्ट आहे का, इथलं पुढचं जे वाक्य आहे ना, या वाक्यामध्ये सब्जेक्टच नाही. इथं जे वाक्य आहे या वाक्याला सब्जेक्ट नाही. मग या वाक्याला कर्ता जर नसेल तर आपण मग शल विल प्लस V1 कसं वापरणार, कारण आपण हेल्पिंग वर्ब शल विल प्लस V1 हे कुठं वापरतोय, सब्जेक्टच्या नंतर वापरतोय. याचा अर्थ असा होतोय की हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही कशाने होत असते, तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होत असते. आणि म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, गिव्ह हिम म्हणजे इथं मी लिहिलं कॅपिटल लेटरमध्ये, परंतु आपलं ते पुढचं वाक्य आहे म्हणून मी या ठिकाणी असं लिहितोय, गिव्ह हिम माय मेसेज. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर आज्ञार्थी वाक्य आहे. मग आपण मराठीमध्ये पण लक्षात घ्यायचं आहे, इफ यू मीट हिम, जर तू त्याला भेटलास तर तू त्याला माझा मेसेज दे. म्हणजे या ठिकाणी मेसेज दे म्हणजेच काय, या ठिकाणी आपण आज्ञा करतोय. तर अशा प्रकारचं जे आहे, तर अशा प्रकारचं या ठिकाणी मेन क्लॉजमध्ये आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी शॅल विल प्लस V1 येणार नाही, तर या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप येत आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. इफ विशेस वर हॉर्स बेगर्स, मग या ठिकाणी वर WERE वेअर जर आलं, आपल्याला माहित आहे इफ सोबत जर वेअर आलं तर आपण पुढं काय करतोय, वुड प्लस V1 वापरतोय. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर पुढं काय असते, वुड प्लस V1 वापरतोय. आणि मग या ठिकाणी वुड प्लस V1 या ठिकाणी आहे, वुड प्लस V1. मग तुम्ही म्हणाल सर हे कुडचं काय करायचं आहे, मग तिथं तुम्ही ऑप्शनमध्ये कुड पण दिलं होतं. शक्यतो लक्षात ठेवायचं आहे, जर इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स आला तर पुढं आपण मेन क्लॉजमध्ये वुड प्लस V1 वापरतोय. फक्त मी ते कुड आणि माईट का दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की मग काही वेळेस MPSC काय करते, वुडचं ऑप्शन देतच नाही. म्हणजे या ठिकाणी जसं वुडचं ऑप्शन आहे तसं वुडचं ऑप्शन जर दिलंच नसतं, इथं आणखी एक ऑप्शन काय दिलं असतं, समजायच्या ऐवजी जर कॅन दिलं असतं तर याचं उत्तर तुम्हाला कोणतं सांगावं लागलं असतं, मग या ठिकाणी कुड आलं असतं.
म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस उड नसेल तर त्यावेळेस त्याच्याऐवजी कुड वापरू शकतोय, किंवा उड आणि कुड दोन्ही पण नसेल तर आपण माईट वापरू शकतोय. तर यासाठी तुम्हाला माहीत असावं, यासाठी मी तुम्हाला ते उड, कुड आणि माईट हे तिन्ही पण लिहून दिलेलं आहे. बघा या ठिकाणी मग वेअर आहे सिंपल पास्ट टेन्स. मग वेअर म्हटल्यानंतर हा पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्सच आहे. मग वेअर आलं तर काय करायचं, पुढे आपल्याला उड प्लस V1 वापरायचं आहे. मग उड प्लस V1 कुठं आहे, तर 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट लक्षात घ्यायचं, रिराईट युजिंग इफ. इफ वापरून आपल्याला हे वाक्य काय करायचं, लिहायचं आहे. अनलेस देर इज रेन देर विल बी नो क्रॉप. मग अनलेस देर इज रेन देर विल बी नो क्रॉप. क्रॉप म्हणजे जर पाऊस पडला नाही, जर तिथं पाऊस नसेल तर तिथं पीक नसेल. पाऊस नसेल तर पीक नसेल. म्हणजे कसं असणार आहे मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, इफ अनलेस म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलं, अनलेस लक्षात ठेवायचं आहे. अनलेस इज इक्वल टू इफ नॉट म्हणा किंवा इफ नो म्हणा. ठीक आहे, अनलेस म्हणजेच काय, इफ नॉट असतं. अनलेस हा शब्द स्वतःच नकारार्थी शब्द आहे. मग त्याचा आपल्याला इफ करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, इफचं वाक्य पण नकारार्थी करायचं. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इफ देर इज नो रेन देर विल बी नो क्रॉप. म्हणजे जर पाऊस नसेल तर तिथं क्रॉपच नसेल. या वाक्याचा अर्थ काय होते बघा, इफ देर इज रेन देर विल बी क्रॉप. इफ देर इज रेन देर विल बी क्रॉप. पण आपल्याला सांगितलंय काय, नॉट वापरून लिहायला सांगितलंय. म्हणून या ठिकाणी काय, जर तिथं पाऊस असेल तर तिथं क्रॉप असेल. मग आपल्याला इफ नॉट लिहायला सांगितले आणि मग याचं उत्तर काय असणार आहे, मग इफ देअर विल बी नो रेन. या ठिकाणी वाक्य असं नसतंय, कधीही लक्षात ठेवायचं आपल्याला हेल्पिंग व्हर्ब वापरत असताना आपण काय नो किंवा नॉट हे वापरायचं, तर ते आपण कुठं वापरतोय, हेल्पिंग व्हर्बच्या नंतर. त्याच्यामुळे हे पण वाक्य चुकलेलं आहे. इफ देअर इज रेन देअर विल बी नो क्रॉप. जर पाऊस पडला तर क्रॉप नसेल का, तर असा याचा अर्थ काय होतोय, जर पाऊस असेल, जर तिथं पाऊस असेल तर तिथं क्रॉप नसेल, म्हणजे तिथं पीक नसेल, असं या ठिकाणी कंडिशन चुकीचं होतं. कंडिशनसुद्धा आपलं बरोबर आलं पाहिजे. म्हणजे कंडिशन बरोबर आलं पाहिजे म्हणजे काय आहे, जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील, ह्याला म्हणायचं करेक्ट कंडिशन. का असं आपण म्हणणार आहेत का, जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होणार नाहीत, तर म्हणजे आपलं कंडिशनल सेंटेन्ससुद्धा बरोबर आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं हे लक्षात घ्यायचं आहे. तर म्हणून इथं इफ देर इज नो रेन देअर विल बी नो क्रॉप. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, आपल्या नकारार्थी लिहायचं आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, मग 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. जरी याची कंडिशन बरोबर येत असली तरी देखील आपल्याला वाक्य नकारार्थी लिहायचं आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, मग इफ देर इज नो रेन, जर तिथं पाऊस नसेल तर देअर विल बी नो क्रॉप, मग तिथं पीक पण नसेल. या अर्थाने आपलं उत्तर आहे 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर. चला मग नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढे पाहू. इफ वॉटर बॉइल्स. तर या ठिकाणी इफ वॉटर बॉइल्स. मग या ठिकाणी बघा इफचं वाक्य रचना आहे. तर इफ जे आहे तर इफचे आपण टाईप 4 पाहिलेलं आहे, 4 टाईप पाहिलेले आहेत, टाईप 0, टाईप 1. मग या ठिकाणी इफसोबत कोणता टेन्स आहे, इथं V1 आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. जर इफसोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढं आपल्याला काय वापरायचे, एक तर सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो किंवा आपण काय वापरतोय त्या ठिकाणी सिम्पल फ्युचर वापरतोय. मग इफसोबत जर सिम्पल प्रेझेंट असेल किंवा त्याच्या पुढं आपण काय करतोय, सिम्पल प्रेझेंट किंवा सिम्पल फ्युचर वापरतोय. पण दोन्हीकडे पण सिम्पल प्रेझेंट कधी वापरतोय, जर त्याच्यामध्ये जनरल ट्रूथ असेल, युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा सायंटिफिक ट्रूथ असेल. मग हे सायंटिफिक ट्रूथ आहे का बघू आपण. इफ वॉटर बॉइल्स, जर पाणी जे आहे तर पाणी जर उकळले तर त्याचं काय होतं, स्टीम होतं. म्हणजेच काय या ठिकाणी त्याचं वाफेमध्ये रूपांतर होत आहे. जर पाणी उकळले तर त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, हे सुद्धा सायंटिफिक ट्रूथ आहे. मग सायंटिफिक ट्रूथ जर असेल तर आपण काय करतोय, इफसोबत पण V1 वापरतोय आणि पुढं पण काय करतोय, V1 वापरतोय. म्हणजेच आपण पुढं पण काय करतो, सिम्पल प्रेझेंट वापरतोय. आणि म्हणून याच्यामध्ये उत्तराचं ऑप्शन काय असणार आहे, V1 कुठं आहे, इथे विल प्लस V1 आहे. या ठिकाणी बरोबर नाही. मग इथं काय आहे, चेंज हे V1 आहे. इथं वूड आणि माईट हे तर पास्ट टेन्स इंडिकेट करत असते. आणि म्हणून याचं उत्तर कोणतं आहे, इट चेंजेस इनटू स्टीम. या ठिकाणी याचं उत्तर झालं 2 नंबरचं ऑप्शन. पुन्हा एकदा सांगतोय, जर इफचं जे कंडिशनल सेंटेन्स आहे त्याच्यामधून जर सायंटिफिक ट्रूथ सांगितलं असेल, जनरल ट्रूथ सांगितलं असेल किंवा युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं असेल तर इफसोबत पण सिम्पल प्रेझेंट वापरायचा आणि पुढं पण सिम्पल प्रेझेंट वापरायचा. म्हणजेच काय करायचं आहे, इफसोबत पण V1 वापरायचं आणि पुढं सुद्धा मेन क्लॉजमध्ये सुद्धा V1च वापरायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय, इथं पण V1 आणि याच्यामध्ये इट चेंजेस इनटू स्टीम, इथं पण V1च वापरतोय. म्हणजे इथं पण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतोय. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. द सेंटेन्स अनलेस यू वर्क हार्डर यू विल फेल इज रिटन बिलो. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे अनलेसचं वाक्य आहे त्याला इफने लिहून घ्यायचं आहे. म्हणजे अनलेसचं वाक्य आपल्याला काय करायचं आहे, इफने लिहायचं आहे. मग या वाक्याचा अगोदर अर्थ समजून घ्या. कधीही लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला इफच्या वाक्याचं अनलेस करायचं आहे
किंवा अनलेसच्या वाक्याचं ज्यावेळेस तुम्हाला इफ करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. तुम्हाला थोडक्यात सिंपल सांगेल बघा. जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील, हे एक बरोबर आहे. जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. मला हेच काय करायचं आहे, निगेटिव्ह म्हणायचं आहे, पण त्याचं कंडिशन किंवा त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. जर पाऊस पडला नाही, जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आनंदी होणार नाहीत. म्हणजे दोन्हीचं पण सेमच आहे. फक्त आपण या ठिकाणी बोलताना काय करतोय, पहिलं काय म्हणलं, जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील, जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आनंदी होणार नाहीत. जर तुम्ही खूप चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाहीत. म्हणजे कंडिशन जे आहे त्या कंडिशनचा अर्थ त्या ठिकाणी बदलला नाही पाहिजे. मग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अनलेस हा जो शब्द आहे, तर अनलेस या शब्दाचा अर्थच काय होतोय, जर नाही तर. जर नाही तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, अनलेस इज इक्वल टू आपण काय म्हणतो, इफ नॉट. अनलेस इज इक्वल टू इफ नॉट आहे. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जर तू हार्डवर्क केलं नाही, खूप मेहनत केली नाही तर तू फेल होशील, म्हणजेच अपयशी होशील. मग या ठिकाणी जर तू खूप मेहनत केली नाहीस तर अपयशी होशील, या ठिकाणी हे बरोबर आहे. मग हे वाक्य आपल्याला म्हणायचं आहे. मग या ठिकाणी हे बघा, पहिलं वाक्य आहे, इफ यू वर्क हार्डर यू विल नॉट फेल. जर तू या ठिकाणी लक्षात घ्यायचं, इफ यू वर्क हार्डर यू विल नॉट फेल. जर तू या ठिकाणी हार्ड म्हणजे खूप मेहनत केली तर तू अपयशी होणार नाहीस. मग या ठिकाणी कंडिशन बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. दुसरं बघायचं आपल्याला, इफ यू डू नॉट वर्क हार्डर यू विल सक्सीड. जर तू खूप मेहनत केली नाही तर तू यशस्वी होशील. आता मेहनत जर केली नाही आपण तर आपण यशस्वी होणार आहेत का? नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही कंडिशन काय होते, चुकीची होते. दुसरं बघा, अनलेस यू वर्क हार्डर यू विल नॉट फेल. अनलेस यू वर्क हार्डर यू विल नॉट फेल याचा अर्थ काय होतोय, आता एक तर आपल्याला अनलेसचा इफ वापरायचं आहे, पण तरी पण असू द्या, आपण बघूया, याला समजून घेऊ आपण. अनलेस यू वर्क हार्डर, जर तू खूप मेहनत केली नाही तर तू अपयशी होणार नाहीस. मग या ठिकाणी हे पण कंडिशन बरोबर आहे का? तर नाही, हे पण चुकतंय. कारण आपण खूप मेहनत केली तर, जर आपण खूप मेहनत केली नाही तर आपण अपयशी होणार आहेत. जर आपण खूप मेहनत केली नाही तर आपण अपयशी होणार. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, इथं वाक्याचा अर्थ काय होतंय, जर तू खूप मेहनत केली नाही तर तू अपयशी होणार नाहीस, असं असणार आहे का? नाही. कारण मेहनत जर केलीच नाही तर आपण निश्चितच अपयशी होणार आहेत. म्हणून या ठिकाणी हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. अनलेस यू डू नॉट, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले, अनलेसचं जे वाक्य असते तर अनलेसच्या वाक्यामध्ये कधीही, अनलेस हा शब्द स्वतः निगेटिव्ह शब्द आहे. अनलेस जो क्लॉज आहे, अनलेसचा क्लॉज म्हणजे इथून इथपर्यंत, अनलेसच्या क्लॉजमध्ये कधीच नो, नॉट, नेवर असे नकारार्थी शब्द कधीही वापरायचे नाहीत. मग या ठिकाणी पुढचं बघायची गरजच नाही. अनलेसच्या क्लॉजमध्ये जर नो, नॉट, नेवर नकारार्थी शब्द असेल तर ते वाक्य 100% चुकीचंच आहे म्हणायचं आहे. आणि म्हणून याचं उत्तर कोणतं आहे, आपलं 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. हे ऑप्शन कसं बरोबर आलेलं आहे, वाक्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी तुम्ही म्हणत असाल अनलेसचं तुम्ही इफ नॉट लिहायला पाहिजे होतं, पण तसं नाही मित्रांनो, आपल्याला कंडिशन बरोबर राहिली पाहिजे. मग या वाक्याचा अर्थ काय होतोय, इफ यू वर्क हार्डर, इफ यू वर्क हार्डर म्हणजे जर तुम्ही खूप मेहनत केली, म्हणजे तुम्ही खूप कष्टाने जे आहे तर कष्ट केलं तर तुम्ही अपयशी होणार नाहीत. म्हणजेच या ठिकाणी ही कंडिशन बरोबर आहे. आणि जर तुम्ही खूप मेहनत घेतली नाही तर तुम्ही अपयशी व्हाल, दोन्ही पण सेमच आहे. म्हणून तुम्हाला मी सांगितलं वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. एवढी जी वाक्यरचना आहे इंग्लिशमधली, टेन्स ॲग्रीमेंटमधली, त्याला मात्र थोडासा वाक्याचा अर्थ आपल्याला समजावा लागतो. याला शॉर्टकट नाही वाक्याचा अर्थ. चला मग नेक्स्ट आपण पुढचा प्रश्न पाहू. रिराईट द सेंटेन्स युझिंग अनलेस. म्हणजे आपल्याला हे वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य दिलेलं आहे, पण हे वाक्य काय करायचं, आपल्याला अनलेसने लिहायचं आहे. मग हे वाक्य कशाचं आहे, इफचं वाक्य आहे. मग इफच्या वाक्याचं आपल्याला अनलेस करायचं आहे. मग इफच्या वाक्याचं अनलेस करत असताना आपण आत्ता ज्या पद्धतीने आपण त्या मिनिंगनुसार आपण उत्तर काढलं, सेम त्याच पद्धतीने मिनिंगनुसार आपलं उत्तर काढायचं आहे. मग मी जसं तुम्हाला सांगितलं, जेवढ्या पण आपण टेन्स ॲग्रीमेंट पाहिले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर इफचं अनलेस करा किंवा अनलेसचं इफ करा. याचा सगळ्यात बेसिक सिम्पल जे नियम आहे तो कोणता आहे, वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. इफच्या वाक्याचा आणि अनलेसच्या वाक्याचा अर्थ सेम राहिला पाहिजे, त्याच्यामधून मिनिंग सेम राहिला पाहिजे. मग या ठिकाणी बघा वाक्य काय, इफ इट रेन्स फार्मर्स विल बी हॅपी. जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. हे आपल्याला सिंपल समजलंय, आनंदी होतील. मग अनलेस या शब्दाचा अर्थच काय होतंय, नाही तर होतंय. जर नाही
याचा अर्थ बघा, आता मराठीमध्ये तुम्हाला हे वाक्य म्हणायचं आहे, जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. मग हे तुम्हाला निगेटिव्ह वाक्य बोलायचं आहे मराठीमध्ये. मग कसं होईल वाक्य? तर पाऊस पडला नाही तर शेतकरी आनंदी होणार नाहीत. आणि मग या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे आपल्याला पुढं पण काय करायचं, नकारार्थी वाक्य असलं पाहिजे. अनलेस मी तुम्हाला आत्ता सांगितलं, अनलेसच्या वाक्यामध्ये नॉट आलं की त्याला डायरेक्ट काय म्हणायचं, ते वाक्य चुकीचं आहे. मग अनलेसच्या वाक्यामध्ये इथं नॉट आहे, हे वाक्य चुकलेलं आहे. अनलेसच्या क्लॉजमध्ये इथं नॉट आहे, हे वाक्य चुकलेलं आहे. अनलेसचा क्लॉज मी पुन्हा पुन्हा सांगतोय, अनलेसच्या क्लॉजमध्ये नो, नॉट, नेव्हर नकारार्थी वाक्य वापरत नाहीत. अनलेसचा क्लॉज म्हणजे इथून इथपर्यंतच असतोय. अनलेसचा क्लॉज हा पुढचा क्लॉज मेन क्लॉज असतोय. या अनलेसच्या क्लॉजमध्ये कधीही लक्षात ठेवायचे, नो, नॉट, नेव्हर नकारार्थी शब्द आले की त्याला पुढचं वाक्य वाचायची गरजच नाही, डायरेक्ट त्याला म्हणायचं ते वाक्य चुकलेलं आहे. या ठिकाणी पण नॉट आहे, म्हणजे 1 आणि 4 हे 2 ऑप्शन तर आपले येणारच नाहीत. राहिला प्रश्न 2 आणि 3 आपण आता व्यवस्थित समजून घेऊ. अनलेस इट रेन्स, जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आनंदी होतील. मग या ठिकाणी असं उत्तर येतं का? बरोबर नाही येणार. मग याचं उत्तर काय असणार आहे? अनलेस इट रेन्स फार्मर्स विल नॉट बिकम हॅपी. म्हणजे तुम्हाला इथं समजलं पाहिजे, जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आनंदी होणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी कंडिशन या ठिकाणी बरोबर येते. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. मग मी आत्ता जसं तुम्हाला सांगितलं, वाक्याचा मिनिंग बदलला नाही पाहिजे. मग पुन्हा एकदा याचा मिनिंग सांगतोय, जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. हे झालं इफचं वाक्य, होकारार्थी वाक्य. आपल्या अनलेसने नकारार्थी वाक्य जर करायचं असेल तर काय होईल? जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आनंदी होणार नाहीत. का असं आपण म्हणतोय का? जर पाऊस पडला नाही तर शेतकरी आनंदी होतील, ही कंडिशन काय होते? चुकीचे होते. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला असं वाक्याचा अर्थ समजून घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. ही विल कम इफ यू इन्व्हाइट हिम. या ठिकाणी पण काय केलं आहे? ही विल कम इफ यू इन्व्हाइट हिम. या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न असा विचार की या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय. आता इमॅजिनरी कंडिशन ही कशामधून असते? पास्ट टेन्स असेल तर व्यक्त केले जाते. मग याचं उत्तर हे आहे का? नाही. इम्पॉसिबल कंडिशन कधी असते? इफ सोबत जर काय असेल, पास्ट परफेक्ट टेन्स असेल, इफ्सच्या क्लॉजमध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल आणि पुढे उड्या प्लस वी3 असेल तर त्याच्यामधून इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते. मग इम्प्रॉबेबल कंडिशन याच्यामध्ये व्यक्त केली जाते का? तर नाही. मग मी तुम्हाला या ठिकाणी आता काय करतोय, मी अगोदर पण लिहून दिलं होतं, पण थोडंसं आपण याच्यामध्ये काय केलं होतं, कॉन्सेप्ट एक समजावी यासाठी अशा पद्धतीने लिहून दिलं होतं. तर कधीही लक्षात ठेवायचं आहे, इफसोबत जर सिम्पल प्रेझेंट असेल आणि पुढे जर मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे रिअल कंडिशन व्यक्त केली जाते, पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते किंवा प्रोबॅबल कंडिशनसुद्धा व्यक्त केली जाते. कोणती? प्रोबॅबल कंडिशन. लक्षात घ्यायचं प्रोबॅबल. जर इफसोबत सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर आणि पुढं जर मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर त्या वाक्यामधून प्रोबॅबल कंडिशन व्यक्त केली जाते. अशा प्रकारचं वाक्य 2016च्या राज्यसेवेला पण विचारलेलं आहे आणि तेच वाक्य 2017च्या राज्यसेवेला विचारलेलं आहे. मग लक्षात तुम्हाला ठेवायचं, इफसोबत सिम्पल प्रेझेंट असेल तर पुढं आणि मेन क्लॉजमध्ये जर सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर त्या वाक्यामधून रिअल कंडिशन व्यक्त केली जाते, त्याच्यानंतर पॉसिबल कंडिशन व्यक्त केली जाते किंवा त्याच्यातून प्रोबॅबल म्हणजे संभाव्य कंडिशनसुद्धा त्यामधून व्यक्त केली जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि वूड इफसोबत जर सिम्पल पास्ट असेल आणि पुढं वूड, कुड, माईट प्लस V1 असेल तर अनरिअल कंडिशन, हायपोथेटिकल कंडिशन किंवा त्यालाच आपण म्हणतोय इमॅजिनरी कंडिशन. इमॅजिनरी म्हणजे पण काय असते, काल्पनिकच असते, तर ती कंडिशनसुद्धा आपण याच्यामधून व्यक्त करू शकतोय. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हा जो इफसोबत पास्ट परफेक्ट टेन्स आणि पुढे वूड हॅव प्लस V3 जर असेल, ज्या पद्धतीने इथं वूड, कुड, वूडच्या ऐवजी जर आपण वूड जर ऑप्शनमध्ये दिलं नसेल तर आपण त्याला रिप्लेस करण्यासाठी कुड पण वापरू शकतोय किंवा माईट पण वापरू शकतोय. मग सेम तशा प्रकारे जर आपल्याला इफचं वाक्य दिलं, त्याच्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स जर दिला आणि पुढं वूड हॅव प्लस V3 जर नसेल तर त्याला आपण रिप्लेस कशाने करू शकतो? त्याच्याऐवजी आपण काय वापरू शकतो? आणखी कुड हॅव प्लस V3 पण येऊ शकतंय आणि माईट हॅव प्लस V3 पण येऊ शकतंय. कोणतं? माईट हॅव प्लस V3 पण येऊ शकतंय. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. क्लिअर? मग इफसोबत जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल आणि पुढं मेन क्लॉजमध्ये जर सिम्पल फ्युचर टेन्स असेल तर त्या वाक्यामधून रिअल कंडिशन, पॉसिबल कंडिशन किंवा प्रोबॅबल कंडिशन व्यक्त केली जाते. आणि मग याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे? मग इफसोबत इथं V1 आहे म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि इथं सिम्पल फ्युचर टेन्स आहे. आणि मग लक्षात घ्यायचं आपल्याला या वाक्यामधून कशा प्रकारची कंडिशन व्यक्त केलेली आहे तर ती म्हणजेच काय? प्रोबॅबल कंडिशन व्यक्त केलेली आहे. क्लिअर सगळ्यांचं? तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला MPSC जे आहे ते MPSC प्रश्न विचारते आणि म्हणून मी सातत्याने तुम्हाला हे सांगत आहे, तुम्ही असं डोक्यातून हे काढून टाका की आपल्याला
डिपार्टमेंटल PSI एक्झाम म्हणलं की खूप सोपी परीक्षा असते असं नाही मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला वारंवार हे सांगत आहे, MPSC कोणतीही परीक्षा घेत असू द्या, फक्त प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊ शकते. जी प्रश्नांची जी दर्जा आहे, लेवल आहे, तर ती सगळ्यांची सारखीच आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स दॅट हॅज द मिनिंग सिमिलर टू. म्हणजे या ठिकाणी याचा आणि याचा अर्थ सारखाच राहिला पाहिजे. मग दे थ्रेटन टू बीट हिम इफ ही डिड नॉट कन्फेस. मग या ठिकाणी काय, हे इफचं वाक्य आहे, या ठिकाणी हा मेन क्लॉज आहे. मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं तर येस, इफच्या वाक्याचं आपल्याला जर काय करायचं असेल, नकारार्थी वाक्य करायचं असेल किंवा इफचं वाक्य आपण रिप्लेस कशाने करतोय. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं, इफचं वाक्य हे आपण रिप्लेस कशाने करतोय, अनलेसने रिप्लेस करतोय. कशाने रिप्लेस करतोय, अनलेस नाही. निगेटिव्ह आपल्याला जर करायचं असेल तर इफ नॉट इज इक्वल टू अनलेस आपलं झालंय. इफ नॉट इज इक्वल टू अनलेस. मग या ठिकाणी अनलेसचं ऑप्शन कुठं आहे, 2 नंबरला आहे. आणि मग याचं उत्तर डायरेक्ट काय झालं, अनलेस या ठिकाणी आहे. बघा इथं आहे अनलेस. ओके, तर अशा पद्धतीने काय करायचं लक्षात ठेवायचं. मग असे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर काही वेळेस आपण एकदम सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचतोय. उगाचच ऑप्शन बघत बसायची अजिबात गरज नाही. इफचं वाक्य असेल तर त्याचं काय करतोय आपण, अनलेस करतोय. मग मित्रांनो, आपण अशा पद्धतीने हा जो टेन्स ॲग्रीमेंट हा टॉपिक आहे, तर या टेन्स ॲग्रीमेंट या टॉपिकवरती डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये 1998 पासून ते पार 2022 पर्यंत जेवढे पण प्रश्न विचारले आहेत, या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण घेतलेलं आहे. मग मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे टेन्स ॲग्रीमेंटचा जो पार्ट 1 आहे, तर त्याच्यामध्ये आपण 20 PYQs घेतले होते. त्या सर्व PYQचं आपण एकदम सविस्तर विश्लेषण घेतलं होतं. सेम त्याच पद्धतीने आपले आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न, जेवढे पण PYQs राहिले होते, तर या सर्व PYQचं आपण एकदम सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. तर मग आपण या ठिकाणी थांबू. तर निश्चितच मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतोय की आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून 100% मित्रांनो फायदा होत असेल. हे सगळे व्हिडिओ जे आहेत, हे सगळे व्हिडिओ आपल्या सर्वांसाठीच दिशादर्शक आणि मार्गदर्शक किंवा उपयुक्त ठरत असतील. तर आपण पुढचा जो व्हिडिओ आहे, तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे, तर हा नेक्स्ट टॉपिक आपण घेऊ. आणि त्या पुढच्या टॉपिकवरती सुद्धा MPSCने डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये नेमकं प्रश्न कशा स्वरूपात विचारलेत, तर ते सगळे प्रश्न जे आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचं आपण अशाच पद्धतीने सविस्तर आपण विश्लेषण करूया. थांबू, मग भेटूया मग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.